हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसं आहे सगळेजण मस्त मजेत आहात ना? तर साडीचा परफेक्ट पदर काढण्यासाठी आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी ट्रिक घेऊन आलेली आहे. तर जे आपले कपडे वाळवण्यासाठी जे क्लिप असतात ना, त्या क्लिपपासून आज आपण साडीचा पदर काढणार आहोत. तर आधी आपण पूर्ण ही जी साडी आहे ती नेसून घेऊया. साडी नेसण्यापूर्वी मी इथे सँडलचा वापर केलेला आहे. सँडल घातलेला आहे, त्याच्यानंतरच इथे मी आता साडी नेसणार आहे. तर आता इथे हे जे साडीचं टोक आहे ते पहिल्यांदा आधी मी इथे गाठ बांधून घेणार आहे. कारण ते जे साडीचं टोक असतं ते साडी पूर्ण नेसल्यानंतर कधी कधी ते खाली येतं आणि खराब दिसू शकतं. याच्यासाठी मी पहिल्यांदा आधी तिथे गाठ बांधलेली आहे. आता साडी ज्यावेळी आपण टक करतो, तुम्हाला व्यवस्थितपणे साडी टक करता येत नसेल तर काय करायचं आहे, थोडंसं फक्त एकदा असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच टक करायचे आहे. आता कधी कधी काही ज्या साड्या असतात त्या एकदम अशा वरती खेचल्या जातात, तर त्या वरती खेचता नाहीत यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपला जो डावा पाय आहे त्या डाव्या पायाच्या खाली अशी आपल्याला साडी धरून राहायची आहे आणि त्याच्यानंतर साडी टक करत जायची आहे. तर ह्याच ज्या टिप्स आहेत त्या मी आधीच्या व्हिडिओजमध्ये पण सांगितलेल्या आहेत, पण काही नवीन व्ह्यूअर्स असतील तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मी सांगितलेले आहेत. आता इथे आपण हा पदर जो आहे तो काढायचा आहे. पदर काढण्यापूर्वी पहिल्यांदा मी हा सगळा पदर अशा प्रकारे एकत्र करून पाठीमागून फिरून आपल्याला हा जो पदर आहे तो डाव्या खांद्यावरती घ्यायचा आहे. पदराची जी उंची आहे ती आपल्या गुडघ्याच्या थोडासा खाली असा पदर आला पाहिजे. असा जर का आपण पदर काढलो तर आपण साडीमध्ये उंच दिसतोच आणि बारीकही दिसतो. तर आता इकडे पदराची उंची आपली ठरलेली आहे. आता इथे आपल्याला पदर काढायचा आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आपले जे कपडे वाळवण्यासाठी जे क्लिप असतात त्या क्लिपपासून आपण हे जे पदर आहे ते काढणार आहेत. तर आता इथे पहिल्यांदा मी सुरुवात करताना मी एक गोष्ट तुम्हाला सांगते. आता ही जी साडी आहे ही साडीचं तुम्ही बघू शकता, हा असा काठ आहे, म्हणजे अशी एक बॉर्डर आहे साडीला. तर जितकी बॉर्डर असेल ना तेवढीच आपल्याला पहिली प्लीट घ्यायची आहे. म्हणजे अगदी कुठचीही बॉर्डर असेल किंवा अगदी त्याच्यावरती लेस लावलेली असेल तरीही तेवढीच आपल्याला फक्त पहिली जी प्लीट आहे ती घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर ज्या बाकीच्या ज्या प्लीट्स आपण काढणार आहोत त्या पहिल्या प्लीटच्या मानाने छोट्या छोट्या काढायच्या आहेत. आता प्लीट्स आपण काढलेल्या आहेत, त्याच्यानंतर मी थोडंसं असं हलवलेलं आहे सगळ्या प्लीट्स, जेणेकरून कुठे जर का प्लीट्स कुठे दुमडल्या असतील तर त्या व्यवस्थित होतील. यासाठी आपल्याला फक्त असं चेक करून घ्यायचं आहे. आता सगळ्या प्लीट्स मी व्यवस्थित अशा घेतलेल्या आहेत, सगळ्या व्यवस्थित आलेल्या आहेत की नाही हे चेक केलेलं आहे. त्याच्यानंतर आता हा जो आपला जो कपड्यांचा जो क्लिप असतो तो मी अशा प्रकारे इथे लावून घेतलेला आहे. आता आपल्याला बाकीच्या ज्या प्लीट्स आहेत त्या सेट करायच्या आहेत. तर पहिल्यांदा आधी मी काय करणार आहे की एक एक अशी जी प्लीट आहे ती अशा प्रकारे हातामधून अशा प्रकारे मी प्रेस करत चाललेली आहे. तुम्ही पण हेच करायचं आहे. अशी प्रेस केल्यामुळे त्या ज्या प्लीट्स असतात ना त्या दिसायला खूप छान दिसतात. नंतर अशा प्रेस करून झाल्या की परत एकदा आपण सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या एकत्र अशा करून घ्यायच्या आहेत. एकत्र करून झाल्या की परत आपण दुसरा एक क्लिप घ्यायचा आहे आणि तो तिथे लावायचा आहे. आता ज्यांना कोणाला समजा पदर नीट काढता येत नसेल किंवा त्यांच्या प्लीट्स व्यवस्थित राहत नसतील तर यासाठी ही ट्रिक खूप छान आहे. अगदी ती जर का साडी अगदी फुललेली जरी असेल ना तर तो पदरही तेवढाच फुलणार. तर त्यासाठी पदर अगदी व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही हे क्लिप त्या पदराला लावून ठेवू शकता. थोडा वेळ लावून ठेवा पूर्ण साडी नेसेपर्यंत आणि त्याच्यानंतर काढला तरी काही हरकत नाही आहे. तर आता इथे सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी अशा एकत्र अशा करून घेते. प्रेस करायचा आहे, त्याच्यानंतर त्या प्लीट्स एकत्र करायच्या आहेत आणि बस आपल्याला इथे हा जो क्लिप आहे तो लावायचा आहे. अशा प्रकारे आपण ह्या ज्या पदराच्या प्लीट्स आहेत त्या आपल्या अशा व्यवस्थित अशा राहणार आहेत. इथे तुम्ही पाहत असाल व्यवस्थित अशी जी ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या आलेल्या आहेत. आता इथे मी हा पिनअप करते. माझा अर्धा पदर जो आहे तो रेडी झालेलाच आहे, त्याच्यामुळे मी पिनअप करत आहे. पिनअप जो आहे तो आपल्याला आडवा करायचा आहे. पिनअप आपला करून झालेला आहे. त्याच्यानंतर आता बाकीच्या ज्या राहिलेल्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला परत एकदा प्रेस करून घ्यायच्या आहेत. तर साडीचा पदर काढण्यासाठी मी आणखी पण अशा ट्रिक ज्या आहेत त्या दाखवलेल्या आहेत, तर ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. खूप सोप्या ट्रिक आहेत, म्हणजे तुम्हाला अगदी साडी नेसता येत जरी नसली तरी तुम्ही सोप्या पद्धतीने ही साडी नेसू शकता. आता इथे आपला हा जो पदर आहे तो बघा तयार झालेला आहे. सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या अगदी व्यवस्थितपणे आलेल्या आहेत. आता इथे आपल्याला पदराला जो आहे तो पहिल्यांदा पिनअप करायचा आहे. पिनअप करताना आपल्याला
आपल्या ब्लाऊजची जी नॉट असते तिथे आपल्याला पिनअप करायचं आहे। एकदम असा गळ्याजवळ पिनअप करू नका, थोडासा असा बाजूला असा तुम्हाला पिनअप हा करायचा आहे। तर इथे मी आडवा पिनअप केलेला आहे। आता आपला पदराला पिनअप करून झालेला आहे। आता समोरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहेत। तर मी परत एकदा तुम्हाला हा जो पदर आहे तो दाखवत आहे की बघा किती व्यवस्थितपणे हा आलेला आहे तो। आता या समोरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी सगळ्या अगदी व्यवस्थित अशा करून घेतलेल्या आहेत। अशा प्रकारे आपण हाताने फक्त प्रेस केले आहेत, बाकी काही केलं नाही, पण ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या खूप सुंदररित्या आलेल्या आहेत। आता इथे आपल्याला कमरेच्या इथल्या ज्या प्लीट्स आहेत त्या काढायच्या आहेत। तर परत एकदा मी समोरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित अशा करून घेते आणि त्याच्यानंतरच कमरेच्या इथल्या प्लीट्स मी सरळ करणार आहे। आता इथे काही जणी काय करतात माहिती आहे का, ही जी पहिली प्लीट असते ना ती एकदम अशा गळ्याच्या वरती अशी घेतात आणि त्याच्यानंतर इकडे समोर अशी ते जो काठ आहे तो असा खेचून घेतात आणि नंतर त्या कमरेच्या इथल्या प्लीट्स काढतात। तर असं करू नका तुम्ही। ज्यावेळी आपण पदर काढतो त्यावेळी जी पहिली प्लीट आपली असणार आहे गळ्याजवळची ते एकदम गळ्याजवळ घेऊ नका, थोडीशी खाली घ्या आणि त्याच्यानंतरच आपल्याला तो जो साडीचा भाग आहे, तो जो साडीचा काठ आहे तो आपल्याला पुढे अशा प्रकारे खेचून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तिथे पिनअप करायचं आहे। पिनअप करताना एक गोष्ट महत्त्वाची आहे, आपल्याला तिरका पिनअप करायचा आहे, कारण की तो जो साडीचा जो काठ अशा प्रकारे आलेला आहे तो तिरका आलेला आहे, त्याच्यामुळे तिरका पिनअप करायचा आहे। इथे तुम्ही अगदी साडी आणि तुमचा जो पेटीकोट आहे त्याला धरून अगदी जरी पिनअप केला तरी काही हरकत नाही आहे। आता आपल्याला इथे निऱ्या काढून घ्यायच्या आहेत। कमरेच्या इथल्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी नंतर काढणार आहे, पहिल्यांदा आधी मी निऱ्या काढून घेणार आहे। तर आता पहिली जी निरी आहे ती बघा कधी कधी काय होतं ना की ते जे कापड असतं ना थोडंसं ते बाजूलाच राहून जातं आणि मग ते खराब दिसतं। यासाठी काय करायचं, पहिली निरी काढताना ना आपण जिथे निरे टक करणार आहोत ना तेवढं अंतर जे आहे ना ते पहिल्या निरीसाठी घ्यायचं आहे आपल्याला। जी पहिली आपण प्लीट काढली आहे ना तर मी तेवढं अंतर येणार आहे ना तेवढं बरोबर अगदी धरूनच ती पहिली प्लीट काढलेली आहे आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या ज्या प्लीट्स आहेत त्या तुम्ही अगदी छोट्या छोट्या काढल्या तरी काही हरकत नाही आहे। आता इथे ह्या प्लीट्स आपल्या काढून झालेल्या आहेत आणि काही जो भाग आहे साडीचा तो मी अशा प्रकारे सोडलेला आहे, कारण की मला कमरेच्या इथल्या प्लीट्स काढायच्या आहेत। तर आता ह्या सगळ्या निऱ्या ज्या आहेत त्या आपण काढून घेतलेल्या आहेत। निऱ्या काढताना ज्या प्लीट्स आपण काढणार आहोत त्या एकावर एक अशा ठेवू नका, एका पाठोपाठ एक अशा ठेवा। काही अंतरावर ते ठेवायचे आहेत, जास्त अंतरही ठेवायचं नाही आहे, थोडंसं अंतर फक्त यामध्ये असलं पाहिजे। जसं मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला ह्या ज्या सगळ्या प्लीट्स आहेत त्या घ्यायच्या आहेत। आता आपल्या ह्या प्लीट्स आहेत त्या आपण शेक करून पण घेतलेल्या आहेत, जेणेकरून कुठे जर का कोणती प्लीट समजा दुमडलेली असेल तर ती व्यवस्थित राहावी यासाठी आपण शेक केलेला आहे। त्याच्यानंतर इथे ही जी सगळ्या निऱ्या आहेत त्या व्यवस्थित मी केलेल्या आहेत आणि पहिल्यांदा आता मी पिनअप आधी करून घेणार आहे। पिनअप केल्यानंतरच मग बाकीच्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला सेट करून घ्यायच्या आहेत। तर पिनअप करताना एक गोष्ट महत्त्वाची आहे की आपल्याला आडवा पिनअप इथे करायचा आहे। तर इथे आडवा मी पिनअप केलेला आहे। आणखी पण एक महत्त्वाची गोष्ट आहे निऱ्यांच्या बाबतीत, ती पण मी तुम्हाला नंतर थोड्या वेळाने सांगणार आहेच। तर आता इथे आपण पिनअप केलेला आहे, त्याच्यानंतर आता जशा आपण पदराच्या जशा प्लीट्स प्रेस करत गेलेलो आहोत एक एक करून, तशाच ह्या निऱ्या ज्या आहेत त्या पण आपल्याला एक एक करून अशा प्रेस करत जायचं आहे। आता प्रेस करून थोड्याशा मी घेतलेल्या आहेत आणि बाकीच्या परत एकदा निऱ्या एकत्र केलेल्या आहेत। आपण जर का ह्या निऱ्या अगदी व्यवस्थितपणे प्रेस केल्या ना तर अगदी त्या सुंदर दिसतात। आणि समजा काही आपल्या ज्या निऱ्या असतात त्या बघा फुलतात, खूप फुलतात किंवा अशा बाजूला जातात, यासाठी पण एक ट्रिक आहे, मी तुम्हाला सांगितलेली आहे एका व्हिडिओमध्ये, तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की पहा। फुलत असतील समजा निऱ्या पसरत असतील तर त्यासाठी तुम्हाला पिनअप करायचं आहे। पिनअप करताना ज्या पसरत आहेत त्या निऱ्यांना धरून आपल्याला पिनअप करायचं आहे। कसा पिनअप अगदी मी डिटेलमध्ये त्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, कारण की काही आपल्या ज्या साड्या असतात त्या खूप फुलणाऱ्या असतात आणि मग आपण निऱ्या काढायला जातो, कितीही प्रेस केलं तरी पण त्या पसरल्या जातात। तर त्यांच्यासाठी ती एक ट्रिक आहे जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल। आता ह्या ज्या सगळ्या निऱ्या आहेत ते तुम्ही बघत असाल अशा प्रकारे थोड्या थोड्या करून मी अशा प्रेस करत गेलेली आहे। आता
हा जो साडीचा शेवटचा जो भाग आहे तो काठाचा भाग आहे, तिथे तो असा कडक असतो. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या अशा प्रकारे एकत्र घेऊन आपल्या अशा गुडघ्यावरती अशा थोड्याशा अशा घासून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर त्या रोल करायचा आहे, म्हणजे गुंडाळी करायची आहे, जेणेकरून त्या प्लीट्स अगदी व्यवस्थित अशा राहतील. तर आपण काही प्रमाणात ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित अशा केलेल्या आहेत. परत एकदा आपण प्रेस करणारच आहोत. पण आता मी पहिल्यांदा आधी ह्या ज्या निऱ्या आहेत त्या मी टक करून घेते, कारण की आपल्याला कमरेच्या इथल्या पण प्लीट्स काढायच्या आहेत. तर इथे व्यवस्थित आपल्याला प्लेन असं ज्या निऱ्या आहेत त्या टक करून घ्यायच्या आहेत. आता आपण निऱ्या टक करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला कमरेच्या इथल्या प्लीट्स काढायच्या आहेत. एकदम सोपी पद्धत आहे. जो आपण भाग सोडलेला आहे आतला तोच आपल्याला आतून फक्त खेचून घ्यायचा आहे, बाकी काही करायचं नाही आहे. एका हाताने आपल्याला तो भाग खेचून घ्यायचा आहे आणि एका हाताने आपल्याला अशा प्लीट्स ज्या आपोआपच पडत आहेत फक्त त्या सेट करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. तुम्ही इथे पाहत असाल एकदम व्यवस्थित अशा आपल्या ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपोआप आलेल्या आहेत आणि नंतर आपण त्या व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्या आहेत. आता आपण एवढा भाग असा आतून खेचून घेतलेला आहे. फक्त आता त्याला गुंडाळी करत जायचं आहे. आपल्या साईडने आपल्याला गुंडाळी करायची आहे. फक्त गुंडाळी करायची आणि टक करायचं आहे. कमरेच्या प्लीट्स काढण्याच्या आणखी पण वेगवेगळ्या ट्रिक मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर आता इकडे आपल्या कमरेच्या प्लीट्स अगदी व्यवस्थितपणे आलेल्या आहेत आणि आपली ही जी साडी आहे ती पण आपण व्यवस्थित अगदी नेसलेली आहे. तुम्ही पाहत असाल व्हिडिओमध्ये किती सुंदर दिसत आहेत त्या प्लीट्स आलेल्या आहेत त्या. आता परत एकदा मी सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या थोड्या व्यवस्थित अशा करून घेते. थोड्या काही पसरलेल्या आहेत तर त्यांना परत एकदा मी प्रेस करून असं घेते, जेणेकरून त्या आणखी सुंदर दिसतील. तर आता ह्या ज्या निऱ्या आहेत त्या बघा कधी कधी खाली अशा सरकल्या जातात, हळूहळू खाली येतात किंवा पसरतात. तर ह्यासाठी पण एक छान अशी ट्रिक आहे. तर ती ट्रिक कोणती आहे तर ती पण मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवणार आहेच. पण पहिल्यांदा परत एकदा मी तुम्हाला दाखवते की अशा प्रकारे आपण ही सुंदर अशी साडी जी आहे ती नेसलेली आहे. आता इथे काय करायचं आहे, निऱ्यांसाठीची ट्रिक आहे. आपल्याला काय करायचं आहे, मोठा पिन घ्यायचा आहे यासाठी आणि काय करायचं आहे, निऱ्या जर का तुमच्या हळूहळू खाली येत असतील तर किंवा व्यवस्थित अशा राहायला पाहिजेत, यासाठी काय करायचं आहे, आपल्याला पिनअप करताना त्या ज्या निऱ्या आहेत त्या आतल्या साईडने निऱ्या आणि आपला जो पेटीकोट आहे ह्यांना धरून आपल्याला पिनअप करायचं आहे. आतल्या साईडने आडवा पिनअप करायचा आहे. हे फक्त गोष्ट लक्षात ठेवा. ह्या पिनअप केल्यामुळे तुमची साडी किंवा तुमची जी निऱ्या आहेत अजिबात हलणार नाहीत आणि जशाच तशी तुमची साडी अगदी राहणार आहे. तर ही ट्रिक तुम्हाला खूप उपयोगी पडेल, तर नक्कीच ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारे आपण साडीचा जो पदर आहे तो एकदम परफेक्ट काढलेला आहे. तर पदर परफेक्ट काढलेला आहे. तर आता मी क्लिप पण ते काढून टाकलेले आहेत आणि आपण अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने ही जी साडी आहे ती नेसलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर नक्कीच आजच्या ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त रहा आणि मजेत रहा. बाय बाय.